त्यातल्या त्यात सांगायचं म्हणजे हे अशोकराव चव्हाण साहेबाचं कॉलेज असल्यामुळे याने याच्याकडे पहिल्यांदा लक्ष केलं आणि नंतर पुन्हा याच्याकडे लक्ष अजिबात केले नाही. नमस्कार नांदेडकर, मी राजेश्वरी जोशी. इंडिया नाव मध्ये आपलं स्वागत आहे. जसे की तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, शिक्षणाच्या बाबतीत विशेषतः मराठवाड्यात नांदेड हे प्रथम क्रमांकावर आहे. पण याच मराठवाड्याच्या नांदेड या भागामध्ये आज आपण आलेलो आहोत बाबानगर येथील यशवंत महाविद्यालयाच्या समोरील मुख्य रोडवर. या रोडची अवस्था तुम्ही पाहू शकता. गेल्या काही दिवसांपासून हा रोड असाच आहे. याची काळजी घेतल्या जात नाहीये. मनपाचे इलेक्शन होऊन सुद्धा आज भरपूर दिवस झाले तरी या रोडची कोणी दक्षता घेत नाहीये. तर यावर नांदेडकरांचं काय म्हणणं आहे, चला तर मग जाणून घेऊया. रस्ते बरोबर ते शंकरराव पुढे भाग्यनगर कॉर्नर पूर्ण रस्ता खराब आहे. पूर्ण खड्ड्याच्या खड्डे आहेत इथं. गाडी चालवणं मुश्किल आहे इथं. इतका त्रास व्हायला इथे माहिती का. टायर पंक्चर होणं, कधी काय होणं, नुकसान होणं, अशा घटना घडतात. कधी कधी एकीने ऍक्सिडेंट होऊन जातात. मुली पडतात स्कूटीवर असे. इतका त्रास आहे त्या रोडला. गव्हर्नमेंटला रोड ठीक करायला पाहिजे, कारण की विद्यार्थ्यांना खूप त्रास होतोय. धुळीचा पण प्रॉब्लेम होतोय आणि गाड्या जोरात जात आहेत, तर ऍक्सिडेंट वगैरे होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गव्हर्नमेंटला लक्ष द्यायला पाहिजे. 2 महिन्यापासून या रोडची अति लक्ष झालेलं आहे आणि खाली खचून ठेवलेलं आहे आणि रोज प्रवाशांना अडथळा येत आहे आणि रोज ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तुम्ही इथंच असतात नेहमी बघत असतात. त्या रोडवर तुमच्या देखत किती ऍक्सिडेंट झाले असतील? आमच्या देशात रोज काही ना काहीतरी अडचणी येत राहतात आणि रोज क्रॉसिंग करताना रोज दुर्घटना होत राहते आणि रोड खदून ठेवलेला आहे. खाली खणण्याचं काम केलं आणि पुन्हा याच्याकडे दुर्लक्ष केलं. या निवडणुकीपुरतं ज्याने केलेलं आहे. त्याच्यामुळे आता प्रशासनाला एक एवढीच विनंती आहे की या रोडचं ताबडतोब दुरुस्तीकरण करून चांगल्या स्वरूपात रोड करावे आणि त्यातल्या त्यात सांगायचं म्हणजे हे अशोकराव चव्हाण साहेबाचं कॉलेज असल्यामुळे याने याच्याकडे पहिल्यांदा लक्ष केलं आणि नंतर पुन्हा याच्याकडे लक्ष अजिबात केले नाही. निवडणुकीपुरतं याने लक्ष केलं आणि पुन्हा याच्यावर अजिबात लक्ष केलेले नाही. दिल्ली में बहुत बड़े खड्डे हो गए और जो है जाने आने में तकलीफ हो रही, कमर में दर्द हो रहा है और बहुत हर आदमी को तकलीफ हो रही है. जल्दी से जल्द बनाए तो अच्छा रहेगा.